त्यानंतर आता आपण बघूयात राज्यातल्या इतर भागात पडलेल्या अवकाळी पावसाच्या बातम्या। अहमदनगरच्या अकोले तालुक्यातील सातेवाडीत वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस, गारपीट झाल्यानं जनजीवन विस्कळीत, काही गावांचा वीज पुरवठा खंडित। सांगलीत दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी, वादळी वाऱ्यामुळे 2 एकरावरील केळीची बाग जमीनदोस्त। रत्नागिरी जिल्ह्यातील लांजामध्ये अवकाळी पावसाची हजेरी, अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ, तर उकाड्यापासून नागरिकांची सुटका। धाराशिव जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी, अवकाळीमुळे फळबागांचं इतर पिकांचंही मोठं नुकसान, तर उमरग्यात वीज पडून 5 जनावर दगावली। इगतपुरीत अवकाळी पावसाची हजेरी, उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा। गडचिरोली जिल्ह्यात वादळी वाऱ्यामुळे अनेक गावातील जनजीवन विस्कळीत, कच्च्या घरांचं छत पूर्णपणे उडालं, मोठ्या प्रमाणात घरांची पडझड। नांदेडमध्ये अवकाळी पाऊस, अवकाळी पावसानं फळबागांचं शेती पिकांचं नुकसान, काही ठिकाणी जनावरं दगावल्याच्या घटना। रायगड जिल्ह्यात अवकाळी पावसासह गारपीट, नाभांडे, घोडवली, केळवली भागात गारांचा पाऊस। कोकणात येत्या 3 दिवसात अवकाळी पावसाची शक्यता, कोकण किनारपट्टीवरील वातावरणात बदल, तर वादळी वाऱ्यामुळे मच्छीमार हैराण।